नमस्कार मित्रांनो नोव्हेंबर महिन्यामध्ये सर्व जे पेन्शन धारक असतात यांना एक सर्टिफिकेट काढायला लागतं लाईफ सर्टिफिकेट त्यालाच तुम्ही जीवन प्रमाण पण म्हणता, त्यालाच तुम्ही हयातीचा दाखला पण म्हणता। हे सर्टिफिकेट काढण्यासाठी तुम्हाला तुमच्या नजीकच्या सीएस सेंटर किंवा कॉम्प्युटर शॉप मध्ये जाऊन तुमचं हयातीचं सर्टिफिकेट काढू शकता। पण आज आपण मोबाईलच्या साहाय्याने तुम्ही घर बसल्या तुमचं जीवन प्रमाणपत्र कशा प्रकारे काढू शकतो एका 2 मिनिटांमध्ये संपूर्ण प्रोसेस जाणून घेणार आहे। हा व्हिडिओ संपूर्ण पाहिला तर तुम्ही स्वतःहून तुमचं जीवन प्रमाणपत्र काढू शकता, ते पण घर बसल्या तुमच्या मोबाईल साहाय्याने। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ सर्वांना आपल्या मित्रपरिवार फॅमिलीमध्ये हा व्हिडिओ नक्की शेअर करा। तर व्हिडिओ मोबाईलवरून आपल्याला जीवन प्रमाण काढण्यासाठी आपल्याला 2 ॲपची गरज लागणार आहे। पहिला ॲप आपल्याला प्ले स्टोअरमध्ये जाऊन जीवन प्रमाण नावाने सर्च करायचं आहे। तर ॲप आपल्याला या प्रकारे दिसेल, तो ॲप आपल्याला पहिल्यांदा डाउनलोड करून घ्यायचा आहे। तर हा ॲप जो आहे तो आपल्या मोबाईलमध्ये डायरेक्टली ओपन होत नाही। या ठिकाणी पाहू शकता हे डायरेक्टली ओपन होत नाही, त्याला एक सपोर्ट ॲप लागतो। तो सपोर्ट ॲप कोणता? तर सपोर्ट ॲप आहे आधार फेस आरडी। तर आपण आधार फेस आरडी या प्रकारचं अजून एक ॲप या ठिकाणी डाउनलोड करून घ्यावं लागेल। तर या ठिकाणी आपण आधार फेस आरडी हा ॲप पण डाउनलोड करून घेत आहे। तर तुम्हाला पण हे दोन्ही ॲप आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून ठेवायचे आहेत। तर ॲप डाउनलोड केल्यानंतर आपण पुढची प्रोसेस पाहूयात। थोडासा वेळ लागू शकतो ॲप डाउनलोड व्हायला, तर एकदम सोपी प्रोसेस आहे। आपण आपल्या मोबाईलवरून कोणाचंही लक्षात घ्या कोणाचंही जीवन प्रमाण काढू शकता। ॲप डाउनलोड झाल्यानंतर आपण परत जीवन प्रमाणचं ॲप ओपन करायचं आहे। या ठिकाणी आपल्याला पहिल्यांदा आपलं रजिस्ट्रेशन करायला लागेल। रजिस्ट्रेशन कोणाचं करायचं आहे? रजिस्ट्रेशन तुमच्या नावाने करायचं आहे। या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर, ईमेल आय डी वगैरे टाकून आणि ॲड्रेस टाकून, ईमेल आय डी ॲड्रेस हे टाकून रजिस्ट्रेशन करून द्यायचं। आधार नंबर, मोबाईल नंबर आणि आपला ईमेल आय डी टाकून या ठिकाणी तुमचं स्वतःचं रजिस्ट्रेशन करायचं। नंतर तुम्ही कोणाचंही या ॲपमधून जीवन प्रमाणपत्र काढू शकता। तर आपण पहिल्यांदा आपल्या नावाने आपले या ठिकाणी रजिस्ट्रेशन करून घ्यावा। OTP आला, OTP टाकायचा आहे। तर आधार OTP येतो एक, या ठिकाणी आधार OTP टाकायचा आहे आणि सेव्ह आणि नेक्स्टवर आपल्याला क्लिक करायचं आहे। या ठिकाणी आपण सर्व डिटेल आहे ते सेव्ह करून घेऊयात। तर या ठिकाणी आपल्याला 2 ऑप्शन दिसत आहेत, एक तर फेस आरडी आणि एक फिंगरप्रिंट। जर तुम्ही मोबाईलवरून करत असाल तर फेस आरडी या ऑप्शनचा वापर करू शकता। जर तुमच्याकडं फिंगरप्रिंट डिव्हाइस नसेल तर या फेस आरडीने पण आपण आपले जे आहे ते बायोमेट्रिक करू शकतो। तर आपण या ठिकाणी फेस आरडी ओपन केलेलं आहे। तर यामध्ये आपलं सक्सेसफुली रजिस्ट्रेशन झालेलं आहे। तर रजिस्ट्रेशन झाल्यानंतर आपण पाहू शकता आपला ID तर बनलेला आहे। तर ID बनल्यानंतर आपण सेव्ह आणि नेक्स्टवर क्लिक करूया। तर तुमच्याकडे हे नसेल तर तुम्ही फिंगरप्रिंट डिव्हाइसचा पण वापर करू शकता। जर फेस आयडीने होत नसेल तर, शक्यतो या ॲपमधून फेस आयडीने होत आहे, पण तुम्ही जर नसेल होत तर फिंगरप्रिंट डिव्हाइसचा वापर करू शकता। पण या बरंचसं बघितलं मी ते होत आहे। तर या ठिकाणी आपल्याला ज्यांचे जीवन प्रमाण काढायचं आहे त्यांचा या ठिकाणी डिटेल टाकायचं आहे। तर या ठिकाणी आधार नंबर, मोबाईल नंबर, तर ईमेल ID तर टाकायची गरज नाही। आणि यानंतर त्यांच्या मोबाईलवर एक OTP जाईल। तो OTP झाल्यानंतर या ठिकाणी OTP सबमिट करायचं आहे। तर सर्व डिटेल दाखवेल। त्यांनी पहिला जर जीवन प्रमाण काढलं असेल तर ते PF नंबर त्यांचा इथे दिसेल। PF नंबर जो असतो तो PF नंबर या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटेल। तो PF नंबर या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे। पूर्ण डिटेल तुम्हाला दिसून येईल। पुढं खालची 2 ऑप्शन आहेत येस नो, ते दोन्ही पण नोवरच क्लिक असून द्यात। इथे तुम्हाला काही छेडछाणी करायची नाही, फक्त PF नंबर आपला सिलेक्ट करून आपल्याला नेक्स्टवर क्लिक करायचं आहे। एकदम सोपी प्रोसेस आहे। तर या ठिकाणी दोन्ही आपण टिक मार्क करून घ्यायचे आहे आणि परत नेक्स्टवर क्लिक करायचं आहे। तर या ठिकाणी परत आपल्याला ज्यांचे जीवन प्रमाणपत्र काढायचं आहे त्यांचा फेस स्कॅन करायचा आहे। फेस आयडीने आपल्याला त्यांचा फेस स्कॅन करायचा आहे। 2-3 वेळा ट्राय करा, जर होत नसेल तर फिंगरप्रिंटचा यूज करा। पण मी केलेले स्वतः होत आहे, चांगल्या प्रकारे ही प्रोसेस होत आहे। फेस आरडीने पण खूप साऱ्या जणांचं जीवन प्रमाणपत्र जे आहे ते अप्रूव्ह होत आहे। या ठिकाणी पहा अप्रूव्ह झालेलं आहे, जीवन प्रमाणपत्र अप्रूव्ह झालेलं आहे। तर याची आपल्याला प्रिंट काढून घ्यायची आहे। प्रिंट कशी काढायची? या ठिकाणी तुम्हाला एक नंबर भेटतो, ID नंबर भेटतो। ID नंबर या ठिकाणी पण असतो। ज्यांचे काढले त्यांच्या मोबाईलवर एक मेसेज जातो, त्या मोबाईल नंबरवर मेसेजवरून आपल्याला ID नंबर घ्यायचा आहे। आपण जीवन प्रमाणच्या वेबसाईटवर जायचं आहे। आपल्याला डाउनलोड कसं करायचं लक्षात घ्या। जीवन प्रमाणच्या वेबसाईटवर जाऊन आपल्याला
लाईफ सर्टिफिकेट म्हणजेच आपल्या हयातीचं किंवा जीवन प्रमाणपत्र डाउनलोड करायचं. तर ही जीवन प्रमाणची ऑफिशियल वेबसाईट आहे. यावर आपल्याला लॉगिन पेन्शनर लॉगिन या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. तर ID नंबर आपल्याला भेटलेला असतो, तर या ठिकाणी आपल्याला ID नंबर टाकून घ्यायचा आहे आणि खाली एक तुम्हाला कॅप्चा दिसतोय, तो कॅप्चा जसा ती तसा या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचा आहे आणि सेंड OTPवर क्लिक करायचं आहे. तर आपण सर्व डिटेल ID नंबर आणि कॅप्चा टाकून घेऊ आणि सेंड OTPवर क्लिक करू. तर सेंड OTPवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक OTP भेटेल 6 अंकी, ती इथे टाकून घ्यायचे आणि OTP टाकल्यानंतर तुमच्यासमोर तुमचं जे आहे ते जीवन प्रमाण लाईफ सर्टिफिकेट तुमच्यासमोर अशा प्रकारे ओपन होऊ शकतं. ते तुम्ही मोबाईलवर सेव्ह करून घेऊ शकता आणि कोणत्याही झेरॉक्स सेंटरमध्ये जाऊन त्याचं झेरॉक्स तुम्ही काढून घेऊ शकता. एकदम सोपी प्रोसेस आहे. तुम्ही स्वतः मोबाईलवरून करू शकता आणि दुसऱ्याचंही तुम्ही या ठिकाणी लाईफ सर्टिफिकेट काढू शकता. धन्यवाद.